तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. पण कसं आहे ना पुणेकर, साधा प्रश्न आहे माझा, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप समजून सांगण्यात मजा नाही. ज्याला घरातली आई कळली नाही त्याला पंढरीची आई कुठल्या श्लोकात न कळेल ही अपेक्षा करणं कीर्तन करायचंच मूर्खपण. मग थोडासा दृष्टिकोन जर बदलला तर संतही कळतील आणि देवही कळेल. सुरुवात मात्र मायबापापासून केली पाहिजे आणि त्याच आईची कृतज्ञता म्हणून आजचा हा संकीर्तन सोहळा या वारंगोळे कुटुंबियाच्या माध्यमातून वैकुंठवासी सौभाग्यवती श्रीमती केशरबाई आई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजचा हा संकीर्तन सोहळा त्यांच्या दोनही सुपुत्रांच्या माध्यमातून 2 मुली अशी 4 असणारी अपत्य अखंडितपणे ज्यांनी आपल्या खांद्यावर पेलवली, संस्कारांची देणगी देत ज्यांनी हा वारसा पुढे चालवला, त्या आईचं जगाच्या मालकाकडे निर्गमन हे लेकरांसाठी दुःखदच आणि लेकरांचं कर्तव्य पतनात रायती इति पुत्राः. जे माय बापाला पापातनं वाचवू शकतो त्यालाच पुत्र म्हणावा, नाहीतर तो मुलगा पुत्र नाही, हे शास्त्राचं मत आहे. आणि त्या मताला आता आपण जे आजचं काम करतोय ते नैमित्तिक कर्म आहे. कर्माचे 5 प्रकार येतात, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्त कर्म, निषेध कर्म, काम्य कर्म. आता आम्ही सामर्थ्याने आज जे करतोय ते नैमित्तिक कर्म आहे, एक निमित्त मात्र आहे. आणि हे वर्षश्राद्ध, पुण्यस्मरण, 10वा 12वा 13वा यदा कदाचित हे सगळं केलं आणि नाहीच मोक्ष मिळाला, मग काय? आम्ही विश्वास देतो मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. भले भले सांगून गेले मोक्षाचाच अधिकारी व्हायचा आहे ना. आता पहिल्यांदा मोक्ष काय ते समजून घ्या. मोक्ष मिळवायचा आहे ना तुम्हाला, आधी मोक्ष काय ते समजून घ्या. मोक्ष त्याला म्हणावं ज्याला जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटण्याचं सामर्थ्य मिळतं. मोक्षाचा अधिकारी त्याला मिळावं ज्याचं हे संपलंय. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्मी जठरे शयनम ह्य संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पायी मुरारे. मला यातनं सुटायचं तर पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. भज वेगळं भज वेगळं महाराज बरं का, शब्दांचा मेळमाळ करू नका. जगाच्या मालकाचं नामचिंतन अखंडित ज्याला घेता आलं तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. आम्ही लिहून देतो बाबांनो तुम्हाला, तुम्ही तरले जाणार. तेषाम समुद्रता मृत्यू संसार सागरात आम्ही नचिरात पार्थमय्या वेशित चेतसा. ज्याचा सारथी जगाचा बाप आहे, बाहे माऊलीचे चित्त त्याचे सर्वस्व हीच आहे, त्याला काय काळजी. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी. आम्ही भयच नाही करत ना. जन्म मृत्यूचं, जन्माचं सुख नाही आणि मृत्यूचं दुःख नाही. आता आईची व्याख्या वेगळी आहे. नामदेवराय जिला माय मानतात ती ज्ञानेश्वरी आहे. तुकोबाराय जिला माय मानतात ते ज्ञानोबा आहे. नाथबाबाजींना माय मानतात ते ज्ञानोबा आहे. आणि ज्ञानोबा ज्यांना सामर्थ्यवंत माय मानतात ती मदालास आहे. प्रत्येकाची आई मानण्याची पद्धत वेगळी आहे. पण आई कोणाला मानावं ही जन्मदाते आईची किंमत केल्याशिवाय कळणार. नेमकं आई काय? कारण विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, विश्वाची माय व्हायचं सामर्थ्य ज्यांच्या मनगटात आहेत ते सुद्धा आई बापाचं देहांत प्रायश्चित्ताचं पत्र वाचल्यावर ढसाढसा रडतातच की. त्यांना ही माय कळतेच की, त्यांना ही बाप कळतोच की. आमची परिस्थिती जरा अवघड आहे. माणसाला वाटतं जीव गेला की मायबाप मरतात. हे झालं प्रॅक्टिकल. व्यवहारिक जर विचार करायला गेलं तर जिवंतपणे मायबाप मारायची ताकद आपल्यात आहे. ज्या दिवशी बापाला कळतं पोराच्या निर्णयात आणि पोराच्या घरात आता आपल्याला फारसा सन्मान राहिला नाही, 4 माणसात आपलं पोरगा आपला अपमान करू शकतं, हे जाणीव ज्या दिवशी बापाला होतंय ना त्याचं बाप पण तेव्हाच मरतं. राहतो तो फक्त हाडा मासाचा सापळा आहे, म्हाताऱ्याच्या हातात नाही मरायचं म्हणून ते जगतं. त्याच्या जर हातात असतं ना जीव सोडायचा त्याने त्या क्षणी सोडला असता ज्या दिवशी 4 माणसात पोरगा म्हणला होता आमच्या म्हाताऱ्याला कळत नाही. एवढाही आपण नाही रे पोरांचा करावा, नाहीच करावा पोरांनी. तुम्हाला काय वाटतं म्हातारी कधी मरते? जीव गेल्यावर. ज्या दिवशी बायको समोर तुम्ही आईचा अपमान करता ना म्हातारी तेव्हाच मरते. कुठेतरी वाचलं मी, पोरींकडे आईबाप सांभाळायचे असते तर वृद्धाश्रम राहिलं नसतं. माझं मत एवढंच आहे, आजही प्रत्येक पोरीनं सासरे आईबापासारखे सांभाळले तर वृद्धाश्रम राहणारच नाही. कशाला ठावावं लागतं कोणाला वृद्धाश्रमामध्ये, हे सामर्थ्य आम्हालाही कळलं पाहिजे. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे छोटासा. तुम्हाला धरून आणलाय का? हे तुम्ही जे बसलाय धरून आणलंय का माऊली तुम्हाला? बळजुबरीनं आलायत का? 200 दिलेत का यायला या वारंगळींनी? नाही ना, झालं ते 5-6 दिवसापूर्वी घेतले असतील की 5000 पर मतदान. असं वाईट वगैरे वाटत नाही का तुम्हाला की बाबा हे चुकतं आपलं? सवयीमानी माणसं आहोत आपण, लाचार नाही व्हायचं.
लोक म्हणतात ताई ते 5 वर्ष काय करत नाही, देत्यात तोवर घेऊ द्या, है की नाही? आणि त्यांचं त्यांच्यापाशी, आपलं आपल्यापाशी. लय देव देश धर्माच्या टिमक्या वाजवत जाऊ नका. तुम्ही आणि मी कोणाचीच पात्रता नाही देशाचं, धर्माचं आणि देवाचं कौतुक करायची. काय नीतिमत्ता ठेवलेली आहे आपण? अरे जो आई बापाशी इमान राखत नाही, जो मातीशी इमान राखत नाही, जो धर्माशी इमान राखत नाही, तो देवाशी काय इमान राखणार आहे? छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करत जा आणि पुन्हा देवानं वाटोळं केलं म्हणत जा. आपली नीतिमत्ता बघत जा. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. ते चुकीचे तर आपण कुठले शहाणे? यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कोणासाठी बाबा? बरं ज्यांच्यासाठी मेलो त्यांना खरंच आमची कदर आहे काय? यांना फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गुलगल साडी, आपलं ढेरग भरताय ना. देशाची पेट का होईना तिकडे. सगळेच आपण तसेच रे. आणि देवाचा तरी काय प्रेमाने आपण उद्धार केला सांगा. काय जगाच्या मालकावर प्रेम करतो आपण? आपला परमार्थ म्हणजे सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो, हा परमार्थ आपला. आणि देव मानतो म्हणे, असं मानतोस? काय वाटतं तुम्हाला? सोमवार गुरुवारच देव जागा असतो, बाकीच्या वेळेस पांडुरंगाचा डोळे झाकून बसतो का? तू खा, मी बघत नाही, तू खा बाळा, तू खा. काय अनलॉजिकल परमार्थ आहे हा? आकारात एक पावना सोडायचा नाही आणि श्रावणात खायचं नाही. वा रे वा. तुम्हाला वाटतं महादेव पावतोच लगे श्रावणात पाळलं की? महादेवाला आकारातला पावना बी माहित असतो रे. महादेव आहे तो, वेडा थोडीच आहे. 10 दिवस गणपतीत बुडवताना बाबूराव म्हणजे ववाळणारे तुम्हीच आणि नाचणारे तुम्हीच. तो गणपती कन्फ्युज होत असेल ना. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपती म्हणा पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. अरे तुमचे ढेरग भरायला तुम्ही देवालाही कलंक लावायला लागला रे. कोणी शिकवला नाहीये हा परमार्थ. जयाचे आई धड नाही तयासी परित्र पुससी काही, हे ज्ञानोबरायांचं मत आहे. तुकोबाऱ्या स्पष्ट सांगतात, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. कोणी शिकवलाय हा परमार्थ तुम्हाला? अरे जर जगाच्या मालकाला अवकृपाच करायची असती तर आजपर्यंत आपण काय चांगलं वागलोय? तरी देवाने चांगलंच केलंय की आपलं. राहायला घर आहे, खायला अन्न आहे, माणसं मागे पुढे फिरतायत, पोटापुरतं कमवतोय आपण. काय वाटोळं केलं देवाने? तुम्हाला समाधान नाही कारण तुमचा विश्वास जगाच्या मालकावर कमी पडतोय. तुम्हाला विश्वासच नाही की गळ्यातल्या माळेने पुण्यमान होतं. तुम्हाला विश्वासच नाही की कपाळाच्या गंधाने स्वाभिमान वाढतो. तुम्हाला विश्वासच नाही की जगाचा माप मस्तकावर हात ठेवला की कुठल्याच राक्षसी बुद्धीला घाबरायची गरज पडत नाही. एवढं सामर्थ्य जगाच्या मालकाच्या नामात असतं. हा विश्वास ठेवून तर बघा. तुमची टाळी सुद्धा बघा माझ्यावर उपकार केल्यासारखी. दर्गे दर दर्गे दर दर्गे दर. अजून नाश्ता नाही झाला आमचा, दर्गे दर. तुमचा परमार्थ बघा ना. बसताना तर असे बसलायत जस काय माझं जजमेंट चालू आहे. परीक्षक बसल्यासारखे बसलायत तुम्ही. तू बोल, मी हाय, तू बोल. आम्ही बसलोय, तू बोल. आम्ही ऐकतोय, तू बोल. येणार नव्हतो आम्ही, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते, बोल. इतकाही ऍटिट्यूड ठेवून नका रे कीर्तन ऐकून. कशाला ऐकायचं सांगा बरं. साधा प्रश्न आहे माझा मायबाप तुम्हाला. माझ्या आई वडिलांसारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो ना. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही ना, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी जगाचा बाप तुमच्या दारात नांदेल हा विश्वास मी तुम्हाला देते. एवढे अगतिकपणे कीर्तन ऐका ना. जाऊ द्या ना, म्हणा ना माझ्या रक्ताची बहीण आहे, माझ्या पोटची पोरगी आहे, म्हणायला काय जाते? तेवढं अंतकरण शुद्ध ठेवून माझं कीर्तन ऐकलं ना तुम्ही, माझं अगोड कीर्तन तुम्हाला गोड लागेल. माझं ओबडधोबड कीर्तन तुम्हाला छान वाटेल, कारण त्यात तुमचं अंतकरण शुद्ध असेल. परमार्थाचंही तसंच आहे. तुमचा दुःखाचा संसार जगाचा बाप सुखाचा करेल. फक्त त्याला म्हणा, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा वाहे माऊलीचे. त्याला फक्त म्हणा, तुला कळतंय रे देवा, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. असंही देवाशिवाय मला काय? आणि खरंच नाही कळतंय आपल्याला काही. कळत असतो एवढे विचित्र नसतो वागलो आम्ही, तुम्ही आणि आम्ही सगळेच. काय कळतं हो आम्हाला? लोकांचं चांगलं झालेलं जर आमच्या पोटात दुखतं तर याच्या इतकं वाईट काय असू शकतं? होय, आई वडील जर कळत नाहीत आम्हाला, धर्म जर कळत नाही आम्हाला, तर काय काय कळतं मला काही कळत नाही कधी कधी. हा, परिस्थिती अशी झाली आहे, आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःलाच महंत मानणारी माणसं जगाच्या बापावर विश्वास ठेवायला तयारच नाहीयेत की कोणीतरी आहे जो चालवतोय. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी आहे.
पंचमहाभूत मी अनुरेणू मी सुरुवात मी शेवट मी अनंत काल मी वेड्या तुही मीच ममे वंशो जीव लोके जीव भूता सनातन मन षष्ठानी इंद्रिय आणि प्रकृती स्थानी करुषती मी आहे रे सगळं भरला घनदाट हरी दिसे. हे मान्यच करत नाही होत आपण. आपलं आपलंच चाललंय मी माझं माझ्यासाठी. पितामहा भीष्माने वचन घेतलं काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाच्या कक्षात गेले परमात्मा. उठवलं अर्जुनाला. अरे वेडायस की काय झोपलायस कसा. भीष्माने पण केला तुला मारायचा माहित नाही का. माहित आहे रे देवा तरी झोपलास. एवढ्या संकटात एवढ्या व्याधीत एवढ्या त्रासात एवढा स्तब्धपणा एवढा निश्चिंतपणा एवढं धैर्य आलं कुठून तुझ्याकडे. चतुरंग सैन्य त्यांना दिलंस. तुझ्यापेक्षा दीडपट मोठं सैन्य त्यांचं. अरे विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचंय तुला. ज्यांना आपलं आपलं म्हणत होतास ती लोक शत्रू म्हणून उभी आहेत तुझ्या समोर तरी निश्चिंत आहेस. स्वतःचा गुरु बाण धरून उभा आहे तुझ्यावर. तुझ्यापेक्षा बलवान आहेत ते. तुझ्यापेक्षा अधिकारी आहेत ते. धनबल मनुष्यबल शस्त्रबल सगळ्यात जास्त आहे त्यांच्याकडे. कशाच्या विश्वासावर निर्भय आहेस. एवढा निशंकपणा आला कुठून तुझ्याकडे. झोपलाय असा जस काय युद्ध जिंकून आलाय बाबा. अरे मला झोप नाही. हेच तर उत्तर आहे देवा. ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही. तू माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा. मी कशाची चिंता करू. घालोनी या भार राहिलो निश्चिंती निर्विले संती विठोबासी वाहे माऊलीचे. तू भार वाहतोय मी कशाचं टेन्शन घेऊ सांग ना. मी का निश्चिंत राहू नको. मला माहित आहे मागे पुढे उभा आहे संभाळीत आलिया घात निवाराया. मला माहित आहे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही जसाकडे पडून येदी. मला माहित आहे लावोनिया हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी. मला माहित आहे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. आणि माझ्यासाठी तू गुरुबंधू पिता तू अमुची इष्ट देवता तूच दा रक्षदा पर्यामुते. तूच गुरु तूच बंधू तूच माय तूच बाप आणि तूच देवता सुद्धा. कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. विठ्ठल कुळीच दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता सर्वस्वी तूच केले देवा. भय कशाच. स्तब्ध आम्ही त्याच्यामुळे तर आहेत. इथं बसलेली बरीच माणसं अशी आहेत ज्यांना झोपा लागत नाही. अरे तुमचा पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे. झोप तरी कशी लागत तुम्हाला. मला थोडा कष्टानं कमवला असता म्हणजे झोप लागली असते. असं वाईट वगैरे वाटत नाही घरी. पलंग सासऱ्याचा कपाट सासऱ्याचं भांडे सासऱ्याचे फ्रीज सासऱ्याचा टीव्ही सासऱ्याची सोफा सासऱ्याचा लियक बी त्याचीच कामाला तरी बी माझा आपल्याला. एवढं कसं चित्र बरोबर. थोडा असा प्रामाणिकपणा वगैरे ठेवा. हे काही माझं पर्सनली मत नाहीये. मी मुलगी आहे म्हणून नाही. पण शास्त्र सांगतं जो बायकोकडनं रुपया घेतो ना त्याच्या कुळाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. हे हुंडा वगैरे जे तुम्ही घेतले ना तुम्हाला जे वाटतं ना देवानं वाटोळ केलं ह्याच्यामुळेच केलं महाराज ते. जे तुम्हाला सुख नाही ना ते ह्याच्यामुळेच नाही. हे जे तुम्ही असं हव्यास करता ना उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम कितु अर्जितम आदम भातृवित्तच्च स्त्री वित्त आदमाधम. जो स्वतःच्या कमाईवर जगतो ना तो उत्तम पुरुष असतो. तो आनंदी असतो. जो बापाच्या इस्टेटीवर राईट करतो तो मध्यम असतो मिडल असतो. थोडं सुख थोडं दुःख. जो भावाचं खातो तो आयुष्यभर दुःखी आहे. आणि जो बायकोचं खातो तो नरकात गेल्याशिवाय राहत नाही. त्याच्या कुळाचा नाश होतो. जो बायकोचा खरंय त्याला खरं म्हणीच. तुम्ही वाजवल्या नाही आपण घेतलंय गबास. अरे चुकलंय म्हणून तरी वाजवा. इथून पुढे तरी चुकणार नाही म्हणून डोळे उघडा बाबांनो. नीट राहा बरं. हा काही गोष्टी मान्य कराव्याच लागतील तुम्हाला हिंदू धर्मात. काही शास्त्र मान्य करा. काही शास्त्र मान्यच करावं लागतं. शास्त्र कधीच खोटं बोलत नाही. 7 गोष्टी नरकात नेतात म्हणजे नेतातच. दुतच्च मासम मदिराच्च वेश्या मृगार्थ चौर्यम परदार सेवा इतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयन्ति. 7 गोष्टीतनं तुम्हाला सुटका नाहीच आहे. तुम्ही काही करा या 7 गोष्टी केल्या की तुम्हाला मोक्ष मिळत नाही. पहिलं मांसाहार. बरं का ही खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात वर चितर्री तर्री द्या. सप्त्यात तरी बादलीतलं खात खा. सप्त्यात तरी जरा सपक खात जा का सप्त्यात बी तरीच खाणायची. कसं जे धर्मात नाही ते वागता की रे तुम्ही. आणि देवानं वाटोळं केलं म्हणता. पुरुषांचं मरू द्या. काय काय घरातल्या बायका खतरनाक. काय काय घरातली गंगूच म्हणती रविवार आज आणा की पिंट्याला आवडतंय मी चांगलं करते बरं तुझ्या हाताला हे चांगलं जमतं दुसरं बरं येत नाही तुझ्या हाताला काय व्हाय काय. आणि कौतुकानं सांगतात बाया
आणि त्यांचा नवरा बी कौतुकानं सांगतो आमची बायको नॉनव्हेज चांगलं करते, धरून हाणली पाहिजे तुझी बायकोला का बरी नॉनव्हेज चांगलं करते, पुरणपोळी वगैरे येत नाही का तिच्या हाताला करायला कधी चांगलं? हा आणि काय ग बाय, काय अपेक्षा करता ग लेकरांकडनं? अरे ज्या लेकरांनी तुम्ही मांसाहार खाताना पाहिलंय ती लेकरं काय शुद्ध शाकाहारी असणार आहेत होय का? तुम्ही लेकरांना सवय लागली घे सूप चांगलं असतं, घे सूप घे सूप घे, तब्येत वाढती. हा ना, बाजरीनं ज्वारीने कुठे तब्येत वाढती तेव्हा? सूपच लागतात त्याला. मावळ्यांनी सूपच पिली है की नाही? मावळी नॉनव्हेजच खात होते. ज्यांनी हिंदवी स्वराज्य जिंकलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे अशी हेच करत होते ना जे तुम्ही करता ते. सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं राजाला आणि एकही मावळा मांसाहार करत नव्हता. राज्याभिषेकाच्या काळामध्ये ज्यावेळेस इंग्रज आले त्यावेळेस इंग्रजांना पायथ्याशी ठेवलंय रायगडाच्या. का बरं? आमच्याकडे वर मांसाहार चालत नाही, तुम्हाला मदिरा लागते, मांसाहार लागतो पायथ्याच्या खाली. वर तुळजाभवानीचं मंदिर आहे आमच्या देवघरात हे चालत नाही, आमच्यात हे चालतच. काय देवघर ठेवले तुम्ही घरात? तुमच्या घरात मांसाहार होतो, देवाने काय त्याचा वास घ्यायचा? आणि विशिष्ट पद्धतीने पूजा केली, एकाच दिवशी पूजा केली, एकाच दिवशी एकादश धरली, एकाच चतुर्थी धरली. नसतं का माय असं? बाकीचं वागलेलं काय? खरंच विचार या गोष्टीचा. नाही चालत आपल्यात मांसाहार. दुसरं मदिरा, दुसरं सात सांगायच्यात ना आपल्याला. पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा. मदिरा तोंडानं नाही कळत, ऍक्शन न कळत. 90 सॉरी खंबा 90 युट्यूबची कृपा, दुसरं काही नाही महाराज. तिथनं कळलं, बाकी आपल्याला एवढं काही कल्पना नाही. नाही चालत रे, नाही चालत आपल्यात दारू. तिसरं परस्त्री गमन, चौथं वेश्यागमन, पाचवं जुगार, सहावं चोरी, सातवं शिकार. या 7 गोष्टी हिंदू धर्मात नाही चालत, नाहीच चालत. काय करायचं ठेवलं तेवढं सांगा ह्यातलं मला तुम्ही. मांसाहार केला, दारू पिली, कुठल्या बाईकडे चांगल्या नजरेनं बघितलं? चोरी म्हणाल तर इलेक्शनचे पैसे घेणं याच्या इतकं मोठी चोरी नाही, ती केली. रमी तर तुम्हाला आवडते, मला ते वाईट वाटतं. जंगली रमी पे आओ ना महाराज. अरे तुम्ही मारा ना महाराजाला, कशाला बोलवताय महाराज? महाराज बरा इथं व्यासपीठावर. ते केलं. शिकारीचं म्हणाल तर माझ्या नजरेत हाताच्या शिकारीपेक्षा नजरेची शिकार वाईट. काय राहिलं काय करायचं? कुठल्या बाईला चांगल्या नजरेनं पाहिलं तुम्ही? आणि पुन्हा तोंड वर करून म्हणतात ही माणसं अहो पोरीच नालायक असतात, त्यांचेच कपडे लहान असतात, तेच पोरांना इन्स्टिगेट करतात, त्यांचेच हावभाव चांगले नसतात. पोरींना वाटतं पोरांनी आमच्याकडे बघावं. हिम्मत असेल तर माझ्या नजरेत नजर घालून उत्तर द्या. 4 वर्षाच्या पोरीला मी पोरगी आहे याची तरी जाणीव असेल का? जे 15 दिवसापूर्वी घडलं त्यात खरंच पोरीची चूक आहे का? तिथेही पोरगीच चुकीची. तुम्ही चांगले बघा, तुमचं काय? दरवर्षी रावण जाळतात का बरं? अहो सीतामाईचं अपहरण केलं त्याने, आणि तुमच्यातल्या रावणाचं काय रे? त्याला कधी जाळणार? तुमच्यापेक्षा तो फार पटीने बरा. मर्यादा कळायची त्या रावणाला. मंदोदरी रावणाची पत्नी विचारलं त्याने नवऱ्याला, स्वामी सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, नजर वर करून पाहिलं नाहीत त्यांच्याकडे, सावलीत उभा राहिला नाहीत त्यांच्या, घाबरता रामाला? छे ग, घाबरत असतो रामाला तर अपहरण केलंच नसतं सीतामाईचं. माझ्या बहिणीचा अपमान केला या अहंकारात सीतामाई उचलल्या खऱ्या, पण त्यांच्या दारात गेलो तेव्हा भिक्षुकाचं रूप घेतलं होतं. भिक्षाम दे ग माई म्हणून त्यांच्या समोर पदर पसरला होता. आई म्हणलो होतो त्यांना, लेक समजून त्यांनी दान टाकलं होतं माझ्या पदरात. अगं मंदोदरी, जिला आई म्हटलं तिच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार रावला तर रावणाची पण नाही. त्यालाही कळतं ज्याला आई म्हणलं त्याला आईच मानावं, ज्याला ताई म्हणलं त्याला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची गॅरंटी कोण? मी तर नाही देऊ शकत. पुन्हा म्हणू नका देवाने वाटोळ केलं. कर्म चुकतंय रे. आपल्यासाठी एकच सत्य असावं, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळ्या जगत भास आहे. आम्ही जे करतोय ती सगळी कल्पना आहे, सगळं खोट आहे. आणि आमची अवस्था असा आहे, संकल्पे सृष्टी घडी सेवीची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. एका मिनिटात आम्ही राजा, एका मिनिटात आम्ही रंक आहे. कारण आम्ही सत्य जगतच नाहीये. आम्हाला मान्यच नाहीये की ही माणसं आमची नाहीयेत. आम्हाला मान्यच नाहीये की हे सगळं खोटं आहे. आम्हाला मान्यच नाहीये की जगाच्या बापाच्या पलीकडे आम्हाला कोणीच साथ देणार नाहीये. बरं कळतंय बरं का?
पण आमचं पाप वळू देत नाहीये. अहो या कीर्तनात यायला सुद्धा पुण्य फार लागतं. काही माणसं म्हणली असतील निघाल तो कीर्तनाला गेलो नाही, स्केड्यूल बिझी होतं. मूर्खा, स्केड्यूल बिझी नव्हतं, तुझं पाप लय झालतं, येऊ दिलं नाही त्याने तुला इथे. काही माणसं म्हणती गेलतो, थोड्या वेळ बसलो, मधनच आलो, काम होतं. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. चुकाच नाही तुमच्या, तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन रमत नाही, खरंच तुमचा दोष नाही. ज्ञानोबाराय सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही, त्याला अधिकारी माणूस लागतो. हे कोणाचंही काम नाही. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके ही दाड. मान्य करा जगाच्या पापामुळे सगळं चाललंय. वाहे माऊलीचे तो वाहतोय, तो निस्वार्थी प्रेम करतोय म्हणून कल्याण आहे. हे जे काही आहे ना, हे जे काही चाललंय, मीरा की कृपा से, मीरा की कृपा से सब काम हो रहा है. मीरा की कृपा से सब काम हो रहा है. सब काम हो रहा है. मेरा पति कृपा से सब काम हो रहा है. कहते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. कहते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा पति कृपा से सब काम हो रहा है. मेरा पति कृपा से सब काम हो रहा है. मेरा पति कृपा से सब काम हो रहा है. मेरा पति कृपा से सब काम हो रहा है. विचारलं कुणीतरी आम्हाला का हो, माणसं ओळखत नव्हती, आता ओळख सांगतायत. पहिली विचारत नव्हती, आता मागे पुढे फिरतायत. काय खावं कळत नव्हतं, आता किती खावं कळत नाही. खूप दिलं देवाने, पण मी जाणीव ठेवली नाही. एवढी संकट वाटत आली तुमच्या, एवढा त्रास झाला तुम्हाला, एवढे पाय खेचले तुमचे, तरी तुम्ही उभाच. आम्ही सांगावं त्यांना, आमचं हे बळ तो पंढरीचा बाप पाठीशी उभा आहे म्हणून आहे. दिसतोय आम्ही उभा, पण आम्हाला उभा करणारा तो पंढरीचा बाप आहे, क्षणी हाताला धरून उभा केलाय. तुम्हाला दिसत नाहीये, पण आम्हाला जाणीव आहे. चालवणारा पोलीस नाहीये. पतवार के बिना मेरी नाव चल रही है. हैरान है ज़माना, मंजिल भी मिल रही है. करता नहीं हूँ कुछ भी, करता नहीं हूँ कुछ भी, फिर भी नाम हो रहा है. मेरा बाप की कृपा है सब काम हो रहा है. मेरा बाप की कृपा से सब काम हो रहा है. इनाम हो रहा है, सब काम हो रहा है. काहीच करत नाही मी देवा, तरी सगळं चांगलं चाललंय. तेच तुकोबाराय म्हणतात, वाहे माऊलीचे तो वाहतोय, तो करतोय, करी लाभाविन तो तुम्हाला देतोय. त्याचे सर्वस्व ही तो साहतोय, म्हणून तर तुम्ही आनंदी आहात. ही जाणीव झाली देवा. आणि विचार केला, जर जगत जननीनं एवढं करावं तर जन्मदातीनं किती केलं असेल, काय अधिकार असेल तिचा. पुंडलिकानं मायबापाच्या कमरात लात घातली, मायबाप दारात पडले. शेवटी बापच तो, त्याला जरा वाईट वाटलं. विचारलं त्याने बायकोला, का ग रक्ताचं दूध करून याला पाजलंस, प्रत्येक मंदिराची पायरी याच्या सुखासाठी झिजवलीस, व्रतवैकल्य केलीस कारण याला सामर्थ्य मिळावं, याची दुखणी भाणी सगळी काढलीस, याची घाण काढून याला स्वच्छ केलंस, याचं अज्ञान मिटवून याला ज्ञानी केलंस. अगं सगळं काही याच्या पदरात टाकलंस, तुझं आयुष्य त्यागलंस. अगं आई होईपर्यंत तू जगलीस, नंतर आई पणच भोगलंस. एवढं सगळं करूनही तुझ्या पदरात काय पडलं? पोरानं बायकोच्या प्रेमा खातर तुझ्या कमरेत लात घालून तुला दारात टाकलं. काय वाटतं, काय चुकलं? आई म्हणली, चुकलं काहीच नाही.
तो माझा मुलगा आहे, त्याने काही केलं तरी मला वाईट वाटत नाही. लहान होता मांडीवर तेव्हा लाता मारायचाच की, आता मारल्या म्हणून काय झालं, तेव्हाच्या नाताच्या सारख्याच समजते मी. बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोटं नाही. कळतं तर तुलाही की त्या आणि या लाता याच्यामध्ये फार फरक आहे. त्या निस्वार्थी होत्या, अज्ञानी होत्या, आताच्या स्वार्थी आहेत आणि अहंकारी आहेत. काय वाटतं कुठे कमी पडलं? आई म्हटली खरं सांगू, त्याने स्वीकारावं, धुतकारावं, नाकारावं किंवा प्रेम करावं. कुठल्याही परिस्थितीमध्ये मी मात्र कुठेही राहून त्याला आशीर्वादच द्यावा, तिला आईचं हृदय म्हणावं, तिला माय म्हणावं, जी कधीच लेकरावर अवकृपा करत नाही. मग आम्हीही विचार केला, जर जन्मदात्या आईचं मन एवढं मोठं असेल तर त्या पंढरीच्या आईचं मन किती मोठं असेल. अर्थात जेवढं हिच आहे तेवढंच तिचंही असेल. करी लाभावीनं ती विचार नाही करत की याने माझ्यासोबत काय वागलंय. तिने ही विचार केला की माझ्या लेकराचं कल्याण कशा पद्धतीनं होत आहे. माझ्या पंढरीच्या आईनेही तेच केलं. म्हणून तर आमची जनाई म्हणते माझ्यासाठी देवा कोणीच नाही रे, माझ्या माईनंतर एकच. एक एक विठाबाई, 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 एक एक विठाबाई. माझी पंढरीचे आई, माझी पंढरीचे आई, माझी पंढरीचे आई, माझी पंढरीचे आई, माझी पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा, 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 भीमानी चंद्रभागा. तुझ्या चरणीच्या गंगा मी नाहीच मानत देवा कशाला, माझ्यासाठी तू सर्वस्वी आहे. सनाईंचंच मत आहे बरं. गवाई जाते गवाई राला माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला गवाई जाते गवाई राला, गवाई जाते ग जाते ग जाते ग माहेराला. माझ्यासाठी तेच आहे. कुठलं मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभा असी विठीवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामज तीतवरी दाखवा दिनाचा सोयरा. कोण आहे माय बाप? तुम्ही संत माय बाप, तुम्ही आहात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाळू. कोण आहात तुम्ही? सनकादिक संत मनविता कृपावंत. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तू आहे माय बाप, तुम्ही स्वरूप आहात माय बापाचे. खूप केलंय तुम्ही आमच्यासाठी. जुनं वचन आहे बघा, लेकरांची सेवा केली सतु आई. रिटर्न. लेकरांची सेवा केली सतु आई. कस पांग फेडू कस हो बुबुतडा, तुझ्या उपकारा जगी तोडणार. उवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला. माय बापा जन्म भडी सेवा, तुझ्या बाबूला जन्म भडी सेवा, तुझ्या बाबूला माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. किती करशील त्याला? फिरत्याचा काळ वरती देशी, फिरत्याचा काळ वरती देशी, माती
विठ्ठला तू विडा भार विठ्ठला तू विडा भार विठ्ठला तू विडा किती करशील पाठवतात आम्हाला एवढंच करायचंय पाऊलीचा गती म्हणा माय पाऊलीचा गती राहिलेल्या त्वचार अगं भांडायला काय तर अख्ख्या गलीला कळतं कुणाच्या सुनाचा आवाज आहे इथे थोडासा कडा देवाच्या दारात म्हणायला लाजायचं नाही आणि देवाचं दार सोडलं तर बाकी कुठेच काही सांगायचं फक्त इथे प्रेमाने आणि अख्ख्या संसारात एवढं येत नसेल तर जरा कळलं तिला कळलं महाराज का पाऊलीचा गती हरी बोल पाऊलीचा गती दुखी संसाराची दुखी संसाराची पाऊलीचा गती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हावाच विदोबासरी कान्हा 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 रात्री चल माझ्या गावाला भजन करीत जा हे वरच झालं रात्री चल माझ्या गावाला जाऊ साड गोकुळ फिरून अगं गोकुळ माझं गाव साऱ्या गावात माझं अगं गोकुळ माझं गाव साऱ्या गावात माझं नाव रात्री चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला काय टोचतो का देव टोचतो असा टाचा आज वाटाळी उभा राहिले मी पडत्यात वाज वाज ताई त्या ताली झालीचं ना त्या ज्ञानोबरायांच्या समाधीपर्यंत जगद्गुरु तुकोबारायांच्या सामर्थ्यापर्यंत आणि पांडुरंग परमात्म्याच्या कानापर्यंत गेला पाहिजे हरी बोल येई हो विठ्ठली माझी माऊली येई हो विठ्ठली माझी माऊली माऊली विचार करा 2 मिनिटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल एवढी ऊर्जा देत असेल ज्यांचं आयुष्य भजनात गेलं ते किती आनंदी असते मने वाचा करणी जयाची या भजनी देवाची या वाहनी ते शरीर जाती एक क्षणी देवची झाली तुम्हा संतांवरी तो माणूस राहतच नाहीये रे तो अखंडितपणे जगाच्या मालकाला समरूप होतोय त्याने षडविकाराचा मारा केलाय त्याने काहीच अस्तित्व ठेवलं नाहीये हे या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे
माऊली म्हणले तुमच्या दारी आलो आणि कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं तुम्ही कोण आहात. तुम्ही कोण आहे कळल्यावर कळलं मी नाहीच आहे. माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मी कोण आहे. अवतार पांडुरंग नाम ठेवले ज्ञानी हरते ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोविला हरते ज्ञान राजा महाविष्णूचा अवतार सखा माझा. जन्म मृत्यू राहिलाच नाहीये. संजीवन समाधी आहे. वयाच्या 21व्या वर्षी केलाय कधी विचार काय आहेत ज्ञानोबा आहे. पुणेकर फार भाग्यवान आहात तुम्ही. उशाला तुकोबा आहे, पायथ्याला ज्ञानोबा आहे. थोडे इकडे गेलात की रांजणगाव, ओझर, ओतूर. थोडं पुढं गेलात की सासवड, जेजुरी. थोडं इकडं गेलात की शिवनेरी. थोडे इकडं गेलात की पुरंदर. किती भाग्यवान आहात ना तुम्ही. थोडे पुढे गेलात की भीमाशंकर. काय कमी काय तुम्हाला. संतांच्या इतिहासाच्या भगवंताच्या चरणाशी राहता तुम्ही. पण काय असतं ना पिकतं तिथं विकत नाही. आता हाकेच्या अंतरावर आळंदी आहे तुम्हाला. हो तासात चाल ना आळंदीला. तासात देहूला. हो ना. 1-1.5 तासात जेजुरीला. थोडे मागे तासाभरात सासवडला. थोडं पुढे तासात 1.5 तासात रांजणगावला. मोरगाव आलंच. ओझर आलंच. बाबाजी महाराजांचं ओतूर आलंच. कमी काय. पण तुम्ही इतके शाणे आहात. तुम्ही क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतो पडणार पण आळंदी देहू करणार नाही. ते इथेच आहे ना. ते कुठे जातात. आणि काय वाटतं तुम्हाला. आळंदी गाव आहे. आळंदी ज्ञानाचा सागर आहे. देहू गाव आहे. देहू वैराग्याचा सागर आहे. आम्हाला विचारा काय ताकद आहे आळंदी देहूत. आम्ही सांगू तुम्हाला. 25 वर्षाची पोरगी आहे मी. काय वाटतं तुम्हाला. एका पायावर वरून तपश्चर्या केली काय वनात जाऊन. फक्त तपोवनात गेले आळंदी सारख्या. आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं का तर आमच्या आईने सांगितलं माय मी जरी जन्म दिला तरी कालांतराने मी निघून जाईल. पण एकदा तुला ज्ञानोबारायांनी स्वीकारलं की आयुष्यभर ती माय तुझ्या मस्तकावर असाच हात ठेवून तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. त्या माईच्या समाधीवर मस्तक ठेवला. माझ्या आईचा शब्द खरा झाला. आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. मस्तक सो मस्तक सो दीन रजनी मस्तक सो दीन रजनी श्री ज्ञानदेवा चरणी श्री ज्ञानदेवा चरणी श्री ज्ञानदेवा चरणी श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक सो दीन रजनी मस्तक सो दीन रजनी ज्ञानदेवा चरणी श्री ज्ञानदेवा चरणी श्री ज्ञानदेवा केला जगासी उपकार तारिले केला जगासी उपकार तारिले नारे नर मस्तक सो दीन रजनी मस्तक सो दीन रजनी ज्ञानदेवा चरणी श्री
तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात ना, तुमच्या जीवनाचं कल्याणच आहे. कधी केलाय विचार? कधी वाचली शेवटची ज्ञानेश्वरी? कधी आली तोंडात ओवी? कधी गायला हरिपाठाचा अभंग? कधी केलाय गाथ्याला स्मरण? कधी घेतलंय मुखात देवाचं नाव आणि केलाय कधी विचार, देव माझा? चुकलं कोणाचं? वेदना कोणामुळे? त्रास होतोय कशामुळे? असमाधानी आहात तरी का? का बरं तुमच्या आयुष्यात शांतता नाहीये? तुम्ही असत्याला स्वीकारलंय आणि सत्याला नाकारलंय. 4 पुस्तकं जास्त शिकलेली माणसं आम्हाला म्हणतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. कॉन्व्हेंट स्कूल आहे ना तुझं, अर्थात तू देवाला मानशील तरी कसा? तुम्ही देवाला मानत नाही यात वावगं नाही, तो तुमच्या अहंकाराचा भाग आहे. पण ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल, हे जग तुम्हाला स्वीकारणार नाही, एवढं मात्र आम्ही मान्यच करतो. हे तुम्हाला मान्यच करावं लागलं. कशाच्या बेसिसवर देव नाकारताय? विज्ञानाच्या? अध्यात्म अगोदर आहे, विज्ञान नंतर आहे. अरे या बल्बचा शोध 1879 ते 80च्या काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला, अशी शिक्षण संस्कृती सांगते. घ्या ज्ञानेश्वरी हातात. त्या एडिसनच्या अगोदर शेकडो वर्षापूर्वी, 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले तेज लखलखित दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या दबावानं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान सगळ्यात पहिल्यांदा अध्यात्माच्या पदरात पडलं. चाचोचेनी सांडसे खंडी जपय पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोनी देऊ. कुठलं विज्ञान आणि कुठला परमार्थ विज्ञानाच्या विरहित आहे? वाचा एकदा गाथा, कळेल तुम्हाला विज्ञान कशाला म्हणायचं. वाचा एकदा ज्ञानेश्वरी. जमिनीपासून सूर्यापर्यंतचं अंतर हजारो वर्षापूर्वी तुळशीदासांनी हनुमान चालीसामध्ये सांगितलं. कशाच्या बेसिसवर? अध्यात्माच्या, स्पिरिच्युअलिटी. जुग शस्त्र जो जन पर भानो लिल्यो ताही मधुर फल जानो, प्रभु मुत्रिका मेली मुकमाय जल गईला जगया जल जनाय, दुर्गम काज जगत के जेते सुगमानुग्रह तुम्हारे ते, राम दुवारे तुमर कवारे होत न अज्ञा बिन पैसा, सब सुख लेली तुम्हारी शरणा, तुम रक्षक का हो कोडरना, आपण तेज समारो आपे तीनों लोक हाकते का, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जप नाम सुना, नासे रोग हरि सब पीरा, जपड़िंत हनुमंत बलवीरा, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाय, जो सत बार पाठ करे कोई छूटई बंदी महासुख होय, जो ये पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि की गौरी, तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय माटेरा, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप. केलाय कधी याचा विचार? आर्यभट्टाने शून्याचा शोध अध्यात्माच्या विश्वासावर लावला. केलाय कधी याचा विचार? पहिलं विमान राईट बंधूने नाही, मराठी माणसाने उडवलं मुंबईच्या चौपाटीवर. नाव त्याचं शिवा तळपदे. तेही अध्यात्माच्या अभ्यासावर. कोणाला अनएज्युकेटेड समजताय? संप्रदायाला? ज्ञानोबा तुकोबांना? धोतर घालणाऱ्याला का गंध लावणाऱ्याला? आम्हाला कळतं या गंधात ताकद काय. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावरच्याच अधिराज्य आहे. 3.5 वेळी गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासनं षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाची सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी एकत्रित येते. कळल्यावर लावा. भ्रमरंध्र असतं माणसाचं इथे, करंगळीच्या शेजारचं बोट अनामिका. या अनामिकेने इथे स्पर्श झाला की माणसाची सकारात्मकता वाढते, अर्थात ऊर्जा वाढते. म्हणून हिंदू धर्मात गंध गरजेचा आहे. तुळशी माळ गळा, पप्पी चंदन टिळा, हृदयी कळवळा. काहीतरी असावं कपाला, काहीतरी असावं. बघा, करा विचार. विठ्ठल म्हटलं की परिस्थिती बदलते का? विठ्ठल म्हटलं की परिस्थिती बदलायला ताकद निर्माण होते. करावा आपल्यालाच लागतं. उद्यमेनं ही सिद्ध्यंती कार्य मनोरथ आहे. नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून कधी हरिण जात नाही, त्याला पळावंच लागतं. पण हे पळायला बळ जगाच्या मालकाचं नाव देतं. परमार्थाला चुकीच्या दृष्टिकोनातून घेऊ नका. तुमच्याकडे श्रद्धा कमी ना अंधश्रद्धा जास्त. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं. कॉमन सेन्स आहेत का तुम्हाला? डोकं बी वापरीत जा ना जरा. अशी महाराज लोकांच्या पाया पडण्याने लेकरं झाली असती, बायको काय बॉबलाई केली असती होय ना? नाही, त्या भानगडीत पडायचं नाही. 9 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. महाराजांचं मत आहे रे स्पष्ट. हे वाचा जरा, गाथा वगैरे घ्या पदरात. तुमचं काय झालंय? तुमचा आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज. इतकंही नका रे विचित्र भाऊ.
खरं ते खरं, खोटं ते खोटं बाबा. कष्ट न करता कोणाचा बाप देणार आहे? आणि जगाच्या बापांना तरी का द्यावं? तुम्ही हातपाय हलवायला तयार नाही आहात. देरे हरिण घरच्या घरी. अरे कष्ट कर ना बाबा. योजनानां सहस्रेषु शणे गच्छत पिपलिका अगच्छेन वै न तोपी पद एकम न गच्छति. अरे इच्छा बळ असल्यावर मुंगी मैलवर चालून येते. इच्छाच नाही, त्या गरुडाचा काय फायदा? तो सनभरही पुढे जाऊ शकत नाही. करा ना विचार. आणि घाई किती रे आयुष्यात तुम्हाला. तुम्हाला देव म्हणजे असा पिझ्झा वाटतो, ऑर्डर केला की अर्ध्या तासात भेटला पाहिजे. देव आहे तो विथ एक्स्ट्रा चीज. देव आहे ना तो. तसा कसा येईल? मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. घाई करताय म्हणून चुकीच्या मार्गाने जाताय. स्थिर असू दे जरा आयुष्य. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणलं ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं. झाड वाढत नाही. ते कसं वाढन? धीर धरला तर वाढन, धीर धरला तर सुख लागन. धीर आहे का आपल्याला? धीर आहे? हा, मार्गशीर्ष गुरुवार केले, पौष रविवार केले, पण समाधान नाही जीवाला. काय त्या पौष रविवारला आणि मार्गशीर्ष गुरुवारला करायचं? मन स्वच्छ नाही तर. कधी कोणाविषयी चांगला विचार केलाय आपण? कधी नजर चांगली ठेवली आपण? अरे कोण आहे आपण? त्या शाहिस्ताखानाच्या लाल महाला चालल्यात. शाहिस्ताखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्ताखानाची बायको पळत पळत आली. जहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग लड़की उठा ली. शाहिस्ताखान शत्रु है, पण बायकोला सांगतोय बेगम जबान को लगान दे. शिवा के मावले है वो, ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो. बेटी नहीं उठाते, शत्रुता औरत की तरफ नहीं दिखाते. कौतुक त्या बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापना? तुमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तो उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर? अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा? बेशक लेगा बेगम. आज उंगलियों पर जान चली गई, खुदा का शुक्र है, नहीं तो गर्दन से जाता. सीधा नहीं हो बंदा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात याद रख, इन आंखों ने देखा है हर बहू बेटियों को इज्जत करते हुए उसको. उसके हर बंदे औरत जात की धर्मजात नहीं देखते, मुल्क नहीं देखते, सुंदरता नहीं देखते, किसकी है शत्रु की है नहीं देखते. हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो औरत जात का सन्मान. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहात तुम्ही. तुमच्या नजरेत तेवढं पावित्र्य नको, तेवढी प्रखरता नको, तेवढा निर्भयपणा नको, तेवढं कर्तृत्व, तेवढं सामर्थ्य नको. अरे देवाचं भजन केलं म्हणजे मोठं होतं. याच्यापेक्षा प्रत्येकात देव पाहिल्यावर मोठं होतं हे सत्य माना ना. हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिरसाचा होतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तुझी. माऊली म्हणले शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होत नाही, तपश्चर्या केली म्हणजे भक्त होत नाही. प्रत्येकात ज्याला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं सामर्थ्य, तो सगळ्यात मोठा भक्त आणि सगळ्यात मोठा ज्ञानी असतो. भरला घनदाट हरी दिसे. पण तुम्हाला काही करायची गरज नाही. त्याचे सर्वस्व ही तुम्हाला फक्त नामचिंतन करायचं. जगाचा बाप राखतोय की. तुका म्हणे घालू तयावरी वाहू हा संसार. बरं वाहे माऊलीचे न सांगता तुम्हा कळो येते. काहीच करायची गरज नाही. तुम्हाला फक्त हरिमुखे एवढंच करायचंय. तेवढं तरी निश्चिंतपणे करा. बरं असंही नाही की तुम्हाला फिरायचंय ठाईचं वैसोनी. देव नाही हट्ट करत आहे माझ्याकडे या म्हणून. अरे आपण भगवंताकडे जावं हा आपला स्वार्थ आहे, पण देवाने आपल्याकडे यावं हा आपला परमार्थ असावा. हे सामर्थ्य आपल्या भक्तीमध्ये असावं की जगाच्या बापानं द्वारकेचा राणा आणि येतो रे तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. हे सगळंच नाकारलंय तुम्ही. आणि काय देवाच्या पाया पडता तुम्ही? तुमची पद्धत काय देवाच्या पाया पडायची? असं करता तुम्ही देवाला चलत चलत चपली सहित खेटरा सहित दर्शन असतं तुमचं. काय उपकार करता देवावर? आणि कधी आई बापाच्या चरणावर मस्तक ठेवलं रे तुम्ही की देव पावणार आहे तुम्हाला? हा, ते कबीर महाराज म्हणतात बघा, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा. मैं तो मंदिर गया
पूजा रहती की पूजा करते समय मन में ख्याल आ गया, कभी माँ बाप की सेवा की ही नहीं, बाद पूजा कराने से क्या फायदा, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। काय मिळालं काय? आयुष्य गेलं तुमचं, कळलं नाही आपल्याला. कळत नाही असं नाही हो, कळतं सगळं तुम्हाला. सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी मंदिरात जातो का? नाही जात. त्याला म्हणलं ना चल ना आळंदीला, ती म्हणते ना ग महाराज आज खाल्लंय, उद्या जाऊ, उद्या उद्या. काय पवित्र होता तुम्ही? शरम तर वाटते की नाही? असं नाहीये, पण मन ऐकत विवेकाते बोलवी, संतोषाशी चाड लावी, बैसेची तरी हिंडवी दाही देशा. मग आता एक काम करा, आता कुठे धावे म्हण तुझे चरण देखलिया भाग गेला. सगळं दुःख एका बाजूला टाकून द्या. हे जे षडविकार तुम्हाला अडवतात ना, हे जळविन बुडविती आगेविन जाळीतीन सांगता कवळती प्राणी आते, हे शस्त्रविन साधिती दोरेविन बांधिती, हे ज्ञानी असे तरी वदिती पैज घेऊनी, हे चिकलेविन रोविती पाशेविन गोविती कवना जोगेन होती अतोटपणे, ज्याने सत्याचा भोकसा काढिला मग आसत तृणकुटा भरिला, हा दंबू रुडविला जग येई, हे ज्ञान निधीचे भुजंग, हे विषय दरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मार्गचे. एक काम करा, तुम्हा संतांवरी हे सगळं तिकडं ढकलून द्या, तुम्ही निश्चिंत व्हा. तुम्हाला निश्चिंतपणा येईल कुठून? तुकोबाराय सांगतात, जसं त्या आईनं मला सांभाळलं तशी ती आई तुम्हालाही सांभाळेल. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या चांगल्याचा विचार करू नका, तुम्ही जगाच्या मालकाचं नामचिंतन घ्या. तुमचं चांगलं, तुमच्यापेक्षा चांगलं ज्यांना कळतंय त्यांना करू द्या. आणि मला असं वाटतं की आईलाच लेकराचं सगळ्यात जास्त हित कळतं, मग त्या पंढरीच्या आईलाच कळत असावं. उदाहरणार्थ संतपर अभंग असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात, आमचं हित आम्हाला नाही कळत देवा, अगदी जसं माईला लेकराचं हित कळावं तसं संतांना आमचं हित कळतं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, लेकुराचे हित, 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 जाने माऊलीचे चित्त, जाने माऊलीचे चित्त, ऐसी राती जाती, राती जाती, ऐसी राती जाती, ऐसी राती जाती, ऐसी राती जाती. हा अभंग तुकोबारांनी माऊलींना संबोधित केलेला आहे की ज्ञानोबराया, तुमच्यासारखी माय मी अजून पाहिली नाही. किती पदरात घ्याल हो. आम्ही फक्त तुमच्या चरणावर मस्तक ठेवलं, तुम्ही इतकं मोठं केलं. आज पात्रता नसताना लोक आमच्या चरणावर मस्तक ठेवतात. अजून किती द्यावं ज्ञानोबराया. अहो गंगेला आम्ही पवित्र व्हायला जातो, पण गंगा पवित्र व्हायला मात्र तुमच्याकडे येते. नाथबाबांचं मत आहे, स्नान केली या गंगा पवित्र करी सगळं जगा, ती गंगा ही निज पाप भंगा, तुमच्या चरण संगा विथंगा. एवढा अधिकार असणारे तुम्ही ज्ञानोबराया, पण आमच्यासारख्या लेकरांसाठी किती तळमळीनं वागवता, किती करता हो देवा. चोकोबांसाठी महार झालास,
वृद्धांसाठी चांभार झालास, नरहरींसाठी सोनार झालास, गोरवांसाठी कुंभार झालास, तुकोबारायांच्या दारी नांदलास, नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलंस. अहो त्या सामर्थ्याने कर्मवेळांसाठी गेलात, जनाबाईसाठी गवऱ्या थापल्यास, मुक्ताईंसाठी धावस गेलात, कानोपात्रेंना पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिलीत. अहो किती करावं देवा, आमच्यासाठी मायबाप झाला. एवढं करूनही आम्हाला तुमचं प्रेम कळलं नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. तुमच्यासारखं कुणी केलं देवा? तुकोबाराय म्हणतात, आमचं प्रेम म्हणजे स्वार्थ आणि तुमचं प्रेम म्हणजे निस्वार्थ. खूप केलं देवा, मागितलं काहीच नाही, म्हणून तुम्हाला बाप सुद्धा नाही, आईच म्हणावंसं वाटतं. बाप तरी म्हणतो की मोठा होऊन हे कर, आई म्हणते काही हो बाळा, तुझ्या पायावर उभा राहा, तुला कुणासमोर हात पसरायची गरज पडू नये. शेवटी लेकरू अस्वच्छ झालं की बाप आईकडे देतो, बाई चांगलं स्वच्छ करून दे. आणि आईनं मग मस्त गंध पावडर केला की पुढच्या गाडीवर बसून बाप गावात फिरवून आणतो पोराला. अगदी तसंच आहे. पांडुरंगा, आमच्यासारख्या अज्ञानाची अस्वच्छपणा घालवलात तुम्ही, आमच्यासारख्या अपवित्रालाही पदरात घेतलं तुम्ही. म्हणून मला वाटतं की आमच्यात काहीच स्वार्थ पाहिला आणि काय देऊ शकतो काय आम्ही तुम्हाला. तुम्ही जे दिलंय, आज ज्ञानोबा तुम्ही नसतात तर आम्ही माणूस आहे याची सुद्धा जाणीव आम्हाला झाली नसती. या जाणीवतेसाठी तुम्ही खूप काही केलं आणि यदा कदाचित आम्ही त्याचा विसर पाडला. आम्हाला ज्ञात असावं, तुम्ही माईच्या ठिकाणी आहात त्याचं कारण आहे, तुम्ही काहीच स्वार्थ बाळगला नाही. एकमेव माय जी काहीच मागत नाही. ऐसे कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती करी लाभावी. ऐसे कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती करी लाभावी न प्रीती करी लाभावी न प्रीती. काय केलं उदाहरणार्थ? आता हे जे चरण आहे ते फक्त उदाहरण आहे. पोटी भारव आहे त्याचे, जशी माय 9 महिने गर्भात सांभाळते आणि सगळ्यात जास्त वेदना तिथेच. मातेच्या उदर कुहरी, विष्टेच्या दातरी, जठरी नवमासवरी उकडला जे. हे अवघडच जरा. आणि तिथे सांभाळलं तिने तुम्हाला, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तिनं तिच्या सगळ्या सवयी बदलल्या. कमी गोड, कमी तिखट, कमी तेलकट, सगळं तिने तुमच्यासाठी तर पाळलं. पुढचे 6 महिने तिला तिच्या मनासारखं खाताही आलं नाही, कारण तिने काही खाल्लं की तुम्हाला त्रास व्हायचा. रक्ताचं दूध करून तिने पाजलं, इतकं सोसलं. फक्त चांगलंच नाही, सगळ्यात जास्त वाईट सोसलं तरी आम्ही कृतज्ञता बाळगली नाही. देवा, आम्हाला आई कळाली म्हणजे आम्हाला पांडुरंग कळायला वेळ लागणार. कदाचित हे कळण्यासाठी आम्हाला हा षडविकारांचा भार, हा प्रापंचिक भार ढकलून द्यावा लागेल. आणि मला असं वाटतं आम्ही सगळं काही संतांवर लोटून द्यावं आणि आम्ही निश्चिंत व्हावं. आम्ही हा जो भार आहे ना, हा अहंकाराचा, हा ज्ञानाचा, हे नकोच देवा. कारण आमच्याकडे इतका भार झालाय, आम्हाला आमचंच मोठेपण मिरवायची इतकी सवय लागली आहे की जगाच्या मालकाचं मोठेपण आम्ही नाकारतोय. हे स्वीकारण्यासाठी आमच्या मुखात अखंडितपणे जगाच्या मालकाचं नाव असावं आणि आम्हाला आनंदाची व्याप्ती कळावी. काही नाही देवा, फक्त भजन करता यावं प्रेमाने, दोन्ही हात वर प्रेमाने. विठोबा विठोबा
येणे असं घेतले तर घेतले. तुम्ही कुठे एवढे ऐकायला बसले? तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. काही फरक आहे? एक सांगू तुम्हाला, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. ताकद व्यासपीठात असते. पण शेवटी हे कलियुग आहे, तर प्रेझेंटेशनला जास्त महत्व आहे, हो की नाही? शॉर्ट्स घालून एअरपोर्टवर गेला तरी कोणी बघत नाही, पण धोतर घालून एअरपोर्टवर गेला तर अख्खं विमानतळ टुकू बघतं. त्याला वाटतं धोतरावाला लाल डब्यातला विमानात कसा बसला. याची पात्रता नाही ना विमानाची. कसं रे दादा, महाराज चांगल्या गाडीत आला तर किंमत आहे, त्याला काहीच किंमत नाही. तिची म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कव्हर. कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इथं प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. हरकत नाही देवा. हे झालं जगाचं. पण पंढरीच्या वाळवंटात गेल्यावर पांडुरंग प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही, तुमचं अंतःकरण बघूनच दर्शन देतो. हे झालं सत्य. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. सज्जनाचं माप मात्र जगाच्या मालकाच्या हातात असतं. लोकांनी त्याचं कौतुक करो न करो, जगाचा बाप त्याच्या मस्तकावर हातच ठेवतो ज्याचं कर्म सत्य असतं. हे कोणीच नाकारू शकत. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलिया भय. मग आम्हाला कशाची चिंता तुम्हा संतांवरी? आम्ही भार घेतच नाही बाबा. आम्ही फक्त कर्म सत्य करावं, आणि ते कर्म सत्य एकच आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जपा. एवढं जमलं मग आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदती. मग अवघाची संसार सुखाचा करीन, फक्त जाईन गे माय. फक्त ज्ञानोबा तुकोबांचं ऐका. ते म्हणतायत ना, ते स्वीकार. खूप केलंय मी, खरं सांगते. ज्या दिवशी वाटेल ना सगळं संपलंय, खूप सगळ्यांनी गैरफायदा घेतलाय, खूप सोसलंय, आता शेवटची वेळ आहे, त्या दिवशी एकदा ज्ञानोबारायांच्या समाधी समोर जा. एकदा माऊलींच्या स्वरूपाकडे बघा. तिथून पुढे तुमचं नवीन आयुष्य चालू असेल. तिथून पुढे तुमच्या आयुष्याला ऊर्जा येईल, हा विश्वास मी तुम्हाला व्यासपीठावर देते. एकदा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांच्या चेहऱ्याकडे पहा. हा, पण पाहायची नजर एवढी प्रबळ असावी की तुम्हाला समाधीतला दगड नाही, तुम्हाला समाधीत ज्ञानोबा राय दिसले पाहिजे. तुम्हाला ओम हे अक्षर ऐकू आलं पाहिजे. तुम्हाला ज्ञानोबारायांच्या स्वरूपाकडे पाहिलं की डोळ्यातनं पाणी आलं पाहिजे. एवढ्या प्रेमाने माऊलींकडे पाहिलं पाहिजे. पहा कधी. आजही कधी शेजारतीची योग आला, जवळ येत रे तुम्ही. तुम्हाला खोटं बोलत नाही दादा, व्यासपीठावर आहे. कधी पुण्याच्या भागामध्ये कीर्तन असलं आळंदीच्या जवळ, आणि माझ्या कीर्तनाची वेळ जर 7 ते 9 असेल तर मला फार आनंद होतो. मी कधी कीर्तनाला गाडी पळवणार नाही. माझं कसं असतं, मरू द्या, आपण मेल्यावर माणसाला काय खायचंय का, एवढी म्हणजे मी जास्त गाडी नाही पळवू देत. की बाबा कीर्तनाला आमची जरी असली तरी कधी कधी उशीर होतो ना जायला, पण काय करायचं सांगा. पण मी गाडी पळवते कधी माहित आहे, मला शेजारती मिळावी म्हणून. मला इतकी अगदी का, म्हणजे महिन्यातनं 2 महिन्यात एखाद्या वेळेस जरी मला शेजारतीला बसता आलं ना, मला डोळे भरून त्या ज्ञानोबारायांकडे पाहता येतात. आणि मी माझ्या विश्वासानं सांगते, व्यासपीठावर खोटं बोलणार नाही. कधी गेला आळंदीला, मिळाली कधी शेजारती, ज्ञानोबारायांना डोळे भरून जे मनात तुमचे प्रश्न आहेत माऊलींना सांगा. आहे माऊलीचे माझे ज्ञानोबा ऐकतील आणि सोडवतील सुद्धा. काहीच म्हणू नका. मी माऊलींना एवढंच म्हणते, खरंच मला माझं चांगलं कळत नाही, तू कर. मी चुकत असेल तर थांबव, आणि योग्य असेल तर पुढे जाऊ दे. चुकत असेल तर त्रास दे, की मला कळावं की माझी चूक आहे म्हणून मला त्रास होतो. मला माऊलींनी फार संकटातनं बाहेर काढलं, फार. माझा विश्वास आजही ज्ञानोबारायांच्या समाधीला जर कान लावला आणि जर एकाग्र चित्त करायची ताकद असली, जर चित्त वित्त पित्त एकत्रित करता आला आपल्याला, त्याला मेडिटेशन लागतं. थोडासा व्यायाम, थोडंसं मेडिटेशन रोज करा 5-10 मिनिटं. आणि हे सगळं ताकद आल्यानंतर जेव्हा माऊलींच्या समाधीला कान लावाल ना, तुम्हाला आजही ज्ञानोबारायांच्या समाधीतनं ओम हा उच्चार ऐकू येईल. एवढं सामर्थ्य माझ्या ज्ञानोबारायांच्या आजही. ज्ञानोबारायांचं अस्तित्व मान्य करायची ताकद. इट इज सायन्स. लाखो वर्ष जगू शकतो माणूस जर माणसाकडे ज्ञानाचं सामर्थ्य असेल तर. आणि माझ्या माऊलींचं तेच आहे. तुम्ही मानता की नाही मला माहित नाही, पण माझ्या ज्ञानोबारायांमध्ये ताकद फार आहे. माझ्या तुकोबांमध्ये ताकद. करा ना विचार, कोण देतं हे व्यासपीठ तुम्हाला?
कुठली चार माणसं ऐकणार आहेत तुमचं? घरातली माणसं ऐकत नाहीयेत तुमचं. लोक वाट बघतात ऐकण्यासाठी. ही माऊलींची कृपा नाही तर अजून काय? लोक वाट बघतात कधी कीर्तन चालू होणार आहे, कधी चाल चालू होणार आहे, कधी मला पखावाज ऐकायला भेटतोय. हे कुणी दिलं पदरात? ज्ञानोबांनी तर दिलं ना, तुकोबांनी तर दिलं. पण खरं सांगू, ती विश्वमाऊली कळायला जन्मदाती माऊली कळणं फार गरजेचं आहे. जन्म देणारी आई कळल्याशिवाय विश्वाची आई कळणार नाहीच आहे. अर्थात जर पांडुरंग माझी आई आहे तर माझी आई पांडुरंगच आहे ना. वाक्य एकच आहे, उत्तर दोन आहेत महाराज. आणि हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी मी समाधानी झालो. तुम्हा संतांवरी हो जे कर्माला कळलं त्याचे सर्वस्वही सहाणारा कोणतरी वेगळा आहे. मी का त्रास करून घ्यावा? मी त्रासच करून घेत नाही देवा. पोटी भार आहे त्याचे सर्वस्वही साहे. पैसे जवळाचे जाती तरी लाभावी न. पोटी भार आहे त्याचे सर्वस्वही साहे. ऐसी केवळाची जाती तरी लाभावी अर्थात भरतदादा वारंगुळे, सुरेशदादा वाळुंगुळे, संगीताताई, सुनीताताई, जगाच्या मालकाने यांची आई तर घेतली, पण आता ज्ञानोबांनी त्यांची आई व्हावं एवढंच मागणं जगाच्या मालकाकडे मागू शकतो. आणि ती एकदा आई झाली, भर नाही कोणीच काढू शकत. माय ती माय असते. किती मोठे झालात ना तुम्ही दादा, ते डोक्यावरून हात फिरवून म्हणते काळजी करू नको, मी आहे ना. तिच्यात ताकद नसते पण तिच्यात ऊर्जा असते. आम्ही फिरतो म्हणून आम्हाला माहित आहे. तुम्ही लोक येईपर्यंत फोन करता, कधी पोचलात का विचारत नाही. आईचा दिवसात एक तरी फोन असतो. जेवली का, पोचली का, कसं झालं कीर्तन, माणसं चांगली होती का, काही त्रास झाला का. हे ज्ञानोबांसारखं सामर्थ्य असणारे आईशिवाय दुसरं कोण करू शकतं. पण आम्ही जरा वेल एज्युकेटेड झालो, थोडेसे ॲटिट्यूड, ॲरोगन्स जास्त आलाय आमच्याकडे. आईबाबांना उलट बोलायची क्षमता वाढली आहे. त्यांनी केलेल्या उपकाराची जाण नाही. तोंड वर करून म्हणता रे तुम्ही, काय केलं तुम्ही आमच्यासाठी, काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची. त्यांच्या आयुष्याचा त्याग केलाय त्यांनी. आई झाल्यापासून तिनं बाई पण सोडून दिलं. नवऱ्याचा सुद्धा विचार करत नाही तुमच्या पुढे ती. अजून काय करावं तिने. माय आहात की ग, लेक म्हणून सांगा मला. किती म्हातारी असू द्या तुमची माय, तुम्ही माहेरी जायचं म्हटलं की तिला ओढ असते. तिला नाही येत फोन चालवता, पण सारखं नातूला म्हणते कर की तिला फोन, कुठवर आली बघ, केव्हाच निघाली होती, अजून पोचली नाही. पैसा असेल नसेल तिच्याकडे, पण करा विचार. तुम्ही जाताना एक बॅग नेता, येताना दोन तरी असतात. ती एक बॅग तुमच्या आईची असते. तिखट, मीठ, पिठा, लोणचं काय देत नाही रे तुमची माय. कुठलीही गोष्ट हे घेऊन जा, माझ्याकडे आहे, तू ने. एक गोष्ट सांगा जी आईकडे तुम्ही मागितली आणि आईने ती पुरवली नाही. पैशाचा भाग सोडा रे, पैशात कमी जास्तपणा होऊ शकतो. आणि या आईची जाण जर तुम्हाला झाली नाही ना, तर पंढरीची आई मी तुम्हाला समजून सांगू शकत नाही. तर विनंती, आज ही लेकरं पोरकी झाली आहे, पण जगाच्या आईने त्यांच्या मस्तकावर हात ठेवावा. आजचा हा सुंदर सोहळा या वारंगुळे कुटुंबियाच्या माध्यमातून माझ्या पदरात पडला. पांडुरंग परमात्म्याने या दुःखातनं त्यांना उभा राहायचं बळ देव, माऊलींच्या मी प्रार्थना करते. तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक नाही, पण तुम्ही लेकरांनी त्या आईच्या कर्तव्याची जाण ठेवून हे कीर्तन उभा केलं म्हणून तुमचं कौतुक आहे. तुम्ही जाणीव ठेवली की आमच्या आईनं खूप केलंय आमच्यासाठी. या आईसाठी जेवढं करावं तेवढं कमीच आहे. तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. पुन्हा एकदा तुम्ही सगळे आप्तेष्ट मंडळी, सोयरे धायरे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, मित्रमंडळी, तुम्हा सगळ्यांच्या नाव साष्टांग. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, हरिभक्त परायण करण महाराज असतील, आमचे हरिभक्त परायण अशोक महाराज असतील, शरणावर साष्टांग दंडवत दोघांच्याही. अगदी जगाच्या मालकानं भगवंताचं गोड नाम अजून गोड करायची ताकद तुमच्या कंठात दिली. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. त्याचबरोबर उत्कृष्ट मृदुंगवादक हरिभक्त परायण शामराव महाराज, हरिभक्त परायण रवी महाराज, चरणावर साष्टांग दंडवत दोघांच्याही. अगदी शिवनिर्मित असणारा हा मृदंग रविदादांनी, शामराव दादांनी
तांडवासारखा वाजवला, चरणावर साष्टांग दंडवत या दोघांच्या अगदी गोड सुंदर पखावाच्यांनी वाजवला. तुम्हा सगळ्यांमुळे हे कीर्तन गोड आणि परिपूर्ण झालं. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. कॅमेरेवाले दादा त्यांचे मनस्वी आभार. बिचाऱ्या कॅमेरेवाल्याचं लय अवघड असतं. ते अख्ख्या जगाचा फोटो काढतं, त्याचाच कोणी काढत नाही महाराज बरं का. ते सगळ्याचं खिचिक खिचिक चालू असतं, तसंच कोणी काढत नाही. त्याचं नावच आहे ना कॅमेरा. कॅमेरा सब तेरा महाराज बरं का. केशव बाबा सांगतात हे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे मनस्वी आभार. माझ्याकडनं काही चुकलं असेल क्षमा. ही सगळी सेवा तुमच्या मी समर्पित. पुन्हा एकदा वेळ जायच्या आधी आईबापाची कदर करा एवढंच कीर्तनात न घ्या ही विनंती. ज्ञानेश्वर माऊली